नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राज्यसभेच्या खासदार माया इनवते यांचा नागपूर येथे भव्य नागरी सत्कार करण्यात आला. तर या सोहळ्यास मंत्री डॉक्टर अशोक उईके, आमदार कृष्णा खोपडे, नागपूरच्या महापौर नीता ठाकरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माया इवनाते यांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की एका सामान्य कुटुंबातून पुढे येत त्यांनी संघर्ष, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वतःचे सक्षम नेतृत्व घडवले आहे. त्यांची राज्यसभेवर झालेली निवड ही प्रेरणादायी आणि अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांचा शांत स्वभाव, मजबूत जनसंपर्क आणि लोकांशी असलेली घट्ट नाळ यामुळे त्यांनी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे, असेही त्यांनी सांगितले. नागपूर परिसरातील आदिवासी बांधवांसाठी घरकुल उपलब्ध करून देणाऱ्या शबरी योजनेत माया इवनाते यांनी सातत्याने पाठपुरावा करत मोठे योगदान दिले. महापौर म्हणूनही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय ठरली असून विदर्भात त्यांनी जनसंपर्क अधिक बळकट केला. मुख्यमंत्री म्हणाले की भारतीय संविधानाने स्थापन केलेल्या जनजाती आयोगावर काम करताना माया इवनाते यांनी अन्यायग्रस्त आदिवासी बांधवांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडत त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावर त्यांची स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटिबद्ध असून अशा नेतृत्वामुळे समाजाच्या प्रगतीला अधिक गती मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ही घटना नागपूरमध्ये राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून माया इवनाते यांच्या कार्याचा गौरव करणारा हा सोहळा ठरला.